ज्यांच्या घरी देवाने 36 वर्ष काम केले असे एक श्री संत एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? मला जर विचारलं तर मी सांगेन की यवन त्यांच्या अंगावर 108 वेळा थुंकला, पण एका शब्दानेही एकनाथ महाराज त्यांना काहीच नाही बोलले. शेवटी यवनाने एकनाथ महाराजांचे पाय धरले आणि माफी मागू लागला. म्हणला की माफ करा एकनाथ महाराज, मी तुमच्या अंगावर 108 वेळा थुंकलो. तेव्हा एकनाथ महाराज म्हटले, अरे वेड्या, तू का माझी माफी मागतोय? तुझ्यामुळे तर मला गंगेचं 108 वेळा स्नान करायला भेटलं. म्हणजे एवढी शांती आहे नाटकाकडे. एकनाथ महाराजांचा 4 चरणांचा अभंग आता तो सेव करताना निवडलेला आहे. विठ्ठल संतांना त्यांच्या जीवनात संतांची गरज आहे. देवाला सुद्धा
हात पण देत नाही. तुकोबर आपल्या सावध करतात, संत आपल्या सावध करतात. जन हे सुखाचे दिला गे तलाचे.
सगळं सुविधा आहे. सकाळचं गरम गरम पाणी आहे. आठवड्याला सगळं सांगितलं. अजून म्हणजे चालेल. आजोबा गेले राहिले एक आठवडा झाला. एक आठवडा झाला. 2 पिण्याच्या तारी तुटल्या. पण आजोबा दवाखान्याला लागले. म्हणजे विठ्ठल म्हणजे एवढं
पण चिंता ही आपल्याला रोज जळते, ही आपल्याला रोज जळत असते. बघा आता खाली बसलेले सगळ्यांनी खरं प्रमोट करतात. पुरुष बरोबर आपल्याला बायको सांगते का नाही, साखर आणा, सिलेंडर आणा, आणा करतात. म्हणजे कधी काय होतं त्यांनाही कळत नाही. म्हणजे काही लोक म्हणतात की नसतं केलं लग्न तर बरं झालं असतं, एवढा पश्चाताप झाले तर नसतं लग्न करून.